जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील नंदुरबार वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या कंध्रे येथील शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक वापरासाठी वनविभागाच्या हद्दीतून बेकायदेशीररित्या विनापरवाना मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी नंदुरबार वनविभागाअंतर्गत शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील नंदुरबार वनविभागांतर्गत असलेल्या कंध्रे वनपरिक्षेत्रातील राखीव गट नंबर 100 या ठिकाणी दिनांक 27 मे 2026 ते 28 मे 2026 दरम्यान विनापरवाना बेकायदेशीर अवैध माती उत्खनन करून सुमारे 19.95 ब्रास असलेली 7,890 रुपये किमतीची मालमत्ता कंध्रे येथील शेतकरी निंबाहिलाल पाटील यांनी यांच्या शेतात वैयक्तिक कामासाठी शासकीय मालमत्ता वापरल्याचे वनविभागाच्या कारवाईत निष्पन्न झाले असून या प्रकरणी बेकायदेशीर अवैध मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी निंबाहिलाल पाटील यांच्या विरोधात नंदुरबार वनक्षेत्रपाल यांनी वनविभाग कार्यालयात वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित शेतकऱ्याविरोधात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) F नुसार व कलम 41(2) व 42 चे उल्लंघन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, सहाय्यक उपवनसंरक्षक बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल नितीन वाघ यांनी दिलेल्या निर्देशानुसार नांदर्खे वनपरिक्षेत्राचे वनपाल मोहिते हे करीत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।